वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण एक व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिकवर बोलणार आहे, दॅट इज टाइम मॅनेजमेंट. ऑफकोर्स इट इज सेन्सिटिव्ह फॉर यू, कारण सगळ्यात जास्त क्वेश्चनिंग ह्याच टॉपिकबद्दल विचारतात की व मॅम आमचं टाइम पुरेल का, मॅम विल फिनिश द पेपर ऑर नॉट, मॅम वी शुड स्टार्ट LAQ फॉर टाइम ऑर वी शुड स्टार्ट SCQ फॉर टाइम मॅनेजमेंट, व्हॉट आर वी सपोज टू डू. हे सगळे क्वेश्चन्स तुमचे मोस्ट बेसिक असतात. सो लेट्स सी की आज आपण कशा तरीक्याने आपले टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करू शकतो. फर्स्ट थिंग हे रिअलाइज करून घ्या की तुम्हाला एक्झाम लिहिण्यासाठी फक्त 3 तास असतात. आता 3 तासामध्ये तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर कव्हर करायचा आहे. आता मला काही जण म्हणतील की हा आमच्यासाठी इझी आहे की कारण आम्ही ऑलरेडी केलेला आहे आतापर्यंत 100 मार्क्सचा पेपर 3 आवर्स मध्येच लिहत होतो. जे आय अंडरस्टँड की आतापर्यंत तुम्ही लिहत होता, पण हा पेपर आणि तुमचा UTचा पेपर जे असणार आहे, आतापर्यंत जे पेपर तुम्ही लिहिलेले आहेत, त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आय प्रॉमिस यू पर्सनली, जर तुम्ही तुमची टाइम मॅनेजमेंट प्रॉपरली केली नाही, तर आय एम प्रिटी शुअर दॅट यू वोंट बी एबल टू फिनिश युअर UT पेपर इन टाइम. तर त्या पेपरला एक्झॅक्टली टाइममध्ये फिनिश करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यासाठी एक बेसिक स्ट्रॅटर्जी आहे. आपण फक्त तेवढंच डिस्कस करूयात ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की आपल्याकडे किती आहे, ओनली 3 आवर्स आहे. आता ह्या 3 आवर्स मध्ये आपल्याला LAQ, SCQ अँड MCQ कव्हर करायचे आहेत विथ करेक्ट आन्सर्स सोबत. करेक्ट. सगळ्यात फर्स्टली आपण LAQ किंवा SCQ अटेम्प्टिंग बद्दल बोलू. व्हॉट एव्हर यू फील कम्फर्टेबल, जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल, स्टार्ट विथ दॅट. ज्याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चनचे आन्सर्स माहिती असतील ते स्टार्ट करा, असं माझं पर्सनल सजेशन राहील. बाकी तुम्ही क्वेश्चन पेपर वाचून स्वतः डिसाइड करू शकता वेदर टू स्टार्ट विथ LAQ और SCQ. इट विल बी युअर ओन पर्सनल चॉईस, सो डू नॉट वरी अबाउट दॅट. फक्त जे काही लिहिताय ते करेक्ट प्रिसाइज लिहा, याचीच गोष्टकडे तुम्हाला फोकस तुमचा ठेवायला पाहिजे. हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळ्यात आधी जर तुम्ही LAQ लिहत असाल तर मेक शुअर तुम्हाला 4 पेजेस लिहायचे. तेवढा कंटेंट तुम्ही लिहालच, दॅट इज नॉट एन इश्यू, पण लवकर लवकर लिहायचंय. तेवढं 4 पेजेसचा कंटेंट तुमच्याकडे आहे, आय नो, पण तेवढे 4 पेजेसला लिहायला तुम्ही किती वेळ लावताय ते महत्वाचं आहे. तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 15 मिनिट्स द्यायचे. मॅक्स टू मॅक्स 15 मिनिट्स फॉर 1 LAQ प्लस 3 मिनिट्स फॉर डायग्राम. सो असं तुमचं टोटल किती झालं, एक LAQ ला 18 मिनिटं. हे तुमचा बेसिक मॅथ असला पाहिजे. एक LAQ ला किती सांगितलं मी, 18 मिनिट्स ओनली. एवढे जर तुम्ही 18 मिनिट्सच्या हिशोबाने ते कव्हर केले तर आय थिंक प्रिटी शुअर तुमचा LAQ हा कम्प्लीट 100% होईल. ठीक आहे. काय सांगितलं, 15 मिनिट्स फॉर थिअरी रायटिंग, 3 मिनिट्स फॉर डायग्राम. आता हे एक डायग्राम काढायची आहे त्या 3 मिनिटात का 2, हे तुम्ही डिसाईड करा तुमच्या स्पीडवरती. सेकंडली ते पण तुम्ही जेवढे डायग्राम्स काढाल तेवढे तुमच्या मार्कावर पण फरक पडणार आहे, ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे रचना शारीरसाठी. ठीक आहे. सेकंडली आपण जाऊया SAQ कडे. SAQ साठी तर मॅक्झिमम याच्यात डायग्राम नसतीलच, पण कधी कधी असा पण पेपर निघतो की सगळ्याच्यावरच डायग्राम आलेले आहेत. तर तशा सिनारिओ मध्ये तुम्हाला एक SAQ अटेम्प्ट करायला फक्त 7 मिनिटं असतात. मॅक्स टू मॅक्स 8 मिनिटं एक SAQ अटेम्प्ट करायला. जर तुम्ही हा लॉजिक लावला की एक SAQ तुम्ही व्हॉट एव्हर लॉजिकच्या हिशोबाने 8 मिनिटामध्ये जरी अटेम्प्ट केला तरीही चान्सेस असतात की कदाचित तुमचा पेपर कुठं कुठं थोडाफार एखादा SAQ साठी राहू शकतो. बट जर तुम्ही 7 मिनिटाचा ॲव्हरेज लावला, 5 मिनिटं थिअरी आणि 2च मिनिटं डायग्राम, आणि जर तुमची डायग्राम खूपच छान असेल तर 6 मिनिटं थिअरी आणि 1च मिनिटं डायग्राम, एवढं तुम्हाला ते तयारी ठेवावी लागेल तुमच्या डोक्याची की तुम्हाला ते लिहायचंय पेपरमध्ये. त्यासाठी यू विल रिक्वायर क्वाईट अ बिट ऑफ प्रॅक्टिस. आता ती प्रॅक्टिस कसं, तर तुम्ही आतापासून 1-1, 2-2 पेपर लिहायला घ्या. 5-7 दिवस अजून बाकी आहेत एक्झामला. तेवढ्यापर्यंत तुमचे कमीत कमी 6 पेपर तुमच्या हाताखालून जातात आणि तुमच्या हाताची स्पीड ऑटोमॅटिकली वाढायला सुरुवात करते. ओके. सो हे झालं तुमचं SAQ साठी टाइम मॅनेजमेंट. अजून एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्हाला लास्ट हाफ एन आवर मध्ये काय भेटणार आहे, तुमचे MCQs भेटणार आहेत. आता एक्झाम टायमिंग 2 to 5 आहे काही लोकांचा, काहींचा डिफरंट पण असू शकतो. जर तुम्हाला 4:30 ला एक्झॅक्टली 4:30 ला MCQचा पेपर भेटला, MCQ ला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही.
15 मिनिटामध्ये तो MCQ कव्हर करायचा त्या पेपरमध्ये आणि त्यानंतर आपलं परत LAQ, SAQ जिथं काही मिसिंग आहे, जिथं काही ठोकायचंय, जिथं डायग्राममध्ये लेबलिंग करणं बाकी आहे, ते करायला परत जायचंय. MCQच्या मागे पूर्ण शेवटचा अर्धा तास घालवणं हे मूर्खपणा असेल. तर त्यामध्ये आपल्याला हे सगळं काहीच करायचं नाही. आपल्याला कशावर फोकस ठेवायचा आहे? आपल्याला आपला पेपर कंप्लीशनवर फोकस करायचा आहे. इव्हन आय नो की शेवटचे 5 मिनिटं हे खूप जास्त केओटिक असतात क्लासरूममध्ये आणि तुमची फोकसिंग पॉवर त्यावेळेस खूप कमी असते. म्हणून ते शेवटचे 5 मिनिटं तुम्हाला ॲन्सर लिहिण्यामध्ये नाही, काहीतरी जे करेक्शन्स असतील ना त्यांच्यामध्ये घालवायचे किंवा इफ तुम्ही तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही पण त्या केओसमध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. म्हणून आपण कन्सिडर करू की ते शेवटचे 5 मिनिटं तर आपण काउंटच नाही करणार. बिकॉज तुम्ही पण याला थोडंसं विचार, त्याला थोडंसं विचार, मला हा MCQ येत नाही, मला हा MCQ येत नाहीये. कोणाच्या नादी लागण्यापेक्षा पहिले स्वतःला किती येतायत हे सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मगच शेवटचं काही 5 मिनिटाचं जे काही तुम्हाला टाईम स्पॅन भेटतो त्यामध्ये हे काम करायचंय. बट लास्ट 5 मिनिट्सला सोडून उरलेले जे 10 मिनिटं आहे ते तुम्हाला आपल्या LAQ, SAQवर फोकस करायचा आहे. MCQ हे लवकर लिहून होतात आणि इफ यू आर अ ब्राईट अँड अ ब्रिलियंट स्टुडंट तुमचे तर 10 मिनिटात पण होऊ शकतात. माझा पॉइंट फक्त एवढंच आहे की MCQला कमीत कमी टाईम देऊन आपले उरलेला टाईम LAQ, SAQ कंप्लीट करण्यामध्येच फोकस करायचा आहे. ठीक आहे? हे असणार आहे आपलं टाईम मॅनेजमेंट फॉर रचना शारीर. ऑल्सो MCQ, LAQ, SCQ सगळं लिहून झाल्यानंतर जे पेपरमध्ये उरलेले काही पेजेस असतील त्याला मेक शुअर करा की तुम्ही स्क्रॅच आउट कराल. बिकॉज अगेन दॅट इज इम्पॉर्टंट आणि ते नाही केलं तर इन्व्हिजिलेटर तुम्हाला परत ब्लेम आउट करू शकतं त्या गोष्टीसाठी. सो मेक शुअर यू डू दॅट. आपलं फोकस स्ट्रेट ठेवायचंय. स्टार्टिंग पासूनच सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न हा करायचाच नाहीये. बिकॉज तुम्ही जेवढं जास्त लोकांना विचारणार, तुमचं डोकं तेवढंच जास्त मॅनिप्युलेट होत जाणार आहे आणि तुम्हाला जे माहिती आहे तुम्ही ते पण चुकवणार आहे. तुमचा फोकस फक्त स्वतःच्या पेपरकडे असला पाहिजे अँड मेक शुअर यू डू दॅट वेल. ठीक आहे. आपले जर LAQमध्ये तुम्हाला 3 LAQ नीट येत असतील आणि 1 LAQ येत नाही, तर 3 LAQ नीट लाईनीत लिहायचं. 1 LAQसाठी स्पेस सोडायची. आता 1 LAQ आहे, 4 पेजेस तर तुम्ही भरू शकणार नाही कारण तुम्हाला तो येतच नाहीये. पण तुम्ही 2 पेजेस तर भरू शकतात ना. मग त्याला साइडमध्ये ठेवायचं. तिथं तुमचा ब्रेन इन्व्हेस्ट करायचा नाही. ठोकाटाकीमध्ये तुमचा ब्रेन हा स्टार्टिंगचा जो टाईम असतो ना, तो बिलकुल इन्व्हेस्ट करायचा नाही. हे ठोकाठाकी कधी करायची असते? लास्ट 10 मिनिट्समध्ये. शेवटचे जे 10 मिनिटं असणार आहे MCQ तुमचे सोडवल्यानंतर, तेव्हा ही ठोकाठाकी करायची. त्याच्या आधी जे पेपर तुम्हाला येतायत, ज्याच्यावर तुम्ही 101% शुअर आहेत, की आय नो धिस आन्सर, तो पहिला अटेम्प्ट करायला घ्यायचा आहे. त्याच्याने तुमच्या पेपरची स्पीड अजून वाढेल. तुम्हाला जेवढं येतंय ते आधी तुम्ही नीट अँड क्लिअर माइंडेडनी लिहू शकाल आणि त्यानंतर तुम्हाला जे येत नाहीये, ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस कराल. सो ही माझी स्ट्रॅटेजी आहे. प्लीज मेक शुअर की तुम्ही LAQसाठी 18 मिनिट्स आणि SAQसाठी नॉट मोर दॅन 7 to 8 मिनिट्स द्याल आणि आय होप यू हॅव अ व्हेरी नाईस पेपर. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. थँक यू.